नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सर्वात मोठी ब्रेकिंग थ्रू आहे आणि ती म्हणजे सुदर्शन घुले यानं थेट हत्येची कबुली दिली आहे। होय, आम्हीच सरपंचाला संपवलं असं स्पष्टपणे सुदर्शन घुले यांनी आपल्या कबुली जबाबात म्हटल्याचं सूत्रांकडून स्पष्ट झालेलं आहे। शिवाय त्याच्याच जोडीला त्याचे दोन जे चेले चपाटे जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी देखील आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे या प्रकरणातला गँग लीडर म्हणजे आका वाल्मिक कराड, त्याच्या खालोखाल विष्णू चाटे आणि त्याच्या खालोखाल सुदर्शन घुलेची जी टोळी आहे त्या टोळीपैकी घुलेसह 3 जणांनी संतोष देशमुख यांना अपहरण करून आम्हीच त्यांना संपवलं अशी कबुली दिली आहे। एकंदरीतच या प्रकरणातली सर्वात मोठी अत्यंत महत्त्वाची अशी ब्रेकिंग थ्रू आज सगळ्या महाराष्ट्रासमोर आली आहे आणि हे सगळं सांगताना कबुली जबाबामध्ये आम्ही वाल्मिक कराड, विष्णू चाटे याच्या सांगण्यावरून हे सगळं घडवून आणलं असं देखील घुलेनं म्हटलं असल्यामुळे आता मात्र वाल्मिक कराडचा पत्ता गूल झालाय हे स्पष्ट होत आहे। त्यामुळं माझं लाईव्हच आहे की या ठिकाणी होय, आम्हीच सरपंचाला संपवलं, घुले पोपटासारखा बोलला, चाटे केदारही कबूल, वाल्याचा पत्ता गुल। कारण की आता वाल्याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। जेव्हा गँग लीडर ज्याला काल उज्ज्वल निकम यांनी टोळीचा प्रमुख असं म्हटलं होतं, या सुदर्शन घुलेच्या कबुली जबाबामध्ये हे स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे की होय, आम्हीच संतोष देशमुख यांना संपवलं। एकंदरीतच संतोष देशमुख यांना का संपवलं याचं देखील कारण त्यांनी त्या कबुली जबाबात दिलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना ही शंका येऊ शकते की आता हे सगळे आरोपी ऑलरेडी कबुली जबाब देतात, नंतर होस्टाईल होतात, फितूर होतात की नाही आम्हाला पोलिसांच्या दबावामुळे असं बोलावं लागलं। पण आता ते शक्य होणार नाही, कारण संतोष देशमुख प्रकरणात केवळ सुदर्शन घुले नव्हे तर सर्व आरोपींना मकोका लागला होता आणि मकोका कायद्याअंतर्गत जो नियम आहे तो नियम असा सांगतो की जेव्हा मकोका खाली अटक असताना जे आरोपी कबुली जबाब देतात तो कबुली जबाब IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिला जातो। त्यामुळे हा जो काही कबुली जबाब आहे सुदर्शन घुलेचा तो त्यानं IPS पोलीस अधिकाऱ्याच्या समोर दिला असल्यानं त्यामुळं हा जबाब कोर्टात ग्राह्य धरला जाणार आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांनी या सगळ्या प्रकरणाची कबुली दिली असल्यामुळं जे एकूण 7 आरोपी अटकेत आहेत त्यापैकी 3 जणांनी आपली कबुली दिलेली आहे की आम्हीच हत्या केली असं सूत्रांकडून स्पष्टपणे समजतंय। आता याच्यावर विविध ठिकाणी विविध नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। बजरंग सोनवणे असतील, सुरेश धस असतील, तिकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। शिवाय स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रतिक्रियांवर आपण नंतर सविस्तर चर्चा करूच, पण एकंदरीतच या संपूर्ण जबाबामध्ये या ठिकाणी या घुलेनं हे पहिल्यांदा कसं काय कबूल केलं या संदर्भामध्ये ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेव्हा सुदर्शन घुलेला अटक झाली, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना 4 जानेवारीला अटक झाली। त्यानंतर त्यांची PCR झाली 14 दिवसांची। कृष्णा आंधळे त्यांच्या सोबतच होता, पण तो फरार झाला, तो अजूनही सापडलेला नाही। 106 दिवस या प्रकरणाला झाले, पण अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाहीये। पण जेव्हा या सुदर्शन घुलेला ज्या कोठडीमध्ये पोलीस कोठडीत असताना जेव्हा त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला, त्याचे CDR, ऑडिओ, व्हिडिओ कॉल्स देखील जप्त करण्यात आले आणि या सुदर्शन घुलेला जेव्हा विचारण्यात आलं की हे सगळं कसं काय घडवलं, तो सुरुवातीला या सुदर्शन घुलेनं माझा या अपहरण हत्या प्रकरणात सहभाग नाही असं म्हणत इन्कार केला होता। पण जेव्हा या सुदर्शन घुलेला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याची बोबडी वळली आणि तेव्हा तो सरळ त्या ठिकाणी बोलायला लागला। अर्थात सगळ्यात महत्त्वाचा पुरावा पोलिसांकडे कुठला होता, तो म्हणजे जेव्हा सुदर्शन घुले 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून
या केजवरून अवादा कंपनीवर धमकी द्यायला गेला होता, त्यावेळी सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे हे दोघेही अवादा कंपनीवर उपस्थित होते. शिवाजी थोपटे अर्थातच या कंपनीचे भूसंपादन अधिकारी, लँड ॲक्विजिशन ऑफिसर, आणि तो म्हणजे सुनील केंदू शिंदे हे त्या ठिकाणी होते, ते प्रोजेक्ट मॅनेजर. या दोघांना हा सुदर्शन घुले वाल्मिक करारच्या सांगण्यावरनं प्रत्यक्ष धमकी देण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी गेला होता. त्याच वेळी या दोघांनीही आपल्या खिशातून मोबाईल काढून व्यवस्थितरित्या ठेवून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामुळं सुदर्शन घुले जे काही त्यांना धमकावत होता, खंडणी मागत होता 2 कोटी रुपयांची, ते सगळं व्हिडिओ रेकॉर्ड झालं आणि तोच पुरावा अत्यंत महत्वाचा मानला गेला. सुदर्शन घुले जोपर्यंत बोलत नव्हता, सहभाग माझा नाही असं सांगत होता, माझा या प्रकरणात काही हस्तक्षेप नाही असं म्हणत होता, त्या सुदर्शन घुलेला जेव्हा तू अवादा कंपनीवर 29 नोव्हेंबरला गेला होतास आणि खंडणी मागितलीस, हा बघ त्याचा व्हिडिओ, हे दाखवण्यात आल्यानंतर सुदर्शन घुले अक्षरशः पोपटासारखा बोलायला लागला. आणि सुदर्शन घुलेनी मग जे सांगायला सुरुवात केली ना, ते ऐकून थक्क होऊ आपण. कारण की मी पहिल्यापासून या प्रकरणात सुरुवातीलापासून तुम्हाला सांगत होतो की या प्रकरणामध्ये खरी हवा भरली त्या विष्णू चाटेनं त्या सुदर्शन घुलेमध्ये. सुदर्शन घुले याच्या मनात ऑलरेडी राग होताच. तो कसा ते पहिल्यांदा क्लिअर करतो. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, म्हणजे हे जे तिघं होते, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि हा जो सुदर्शन घुले, हे त्याच्या ब्लॅक स्कॉर्पिओ मधून 6 डिसेंबरला अवादा कंपनीवर दुपारी 12 वाजता गेले होते. कशासाठी गेले होते? तर त्या ठिकाणी त्यांना खंडणी घ्यायची होती. कारण की केव्हापासून आम्ही खंडणी मागतोय आणि तुम्ही खंडणी देत नाही, आज तुमची कंपनीच बंद करतो, खंडणी कशी देत नाही बघतो. म्हणून हे सगळे जण 4 जण होते, आणखी एक जण कोण होता, असे 4 जण त्या ठिकाणी त्या अवादा कंपनीवर गेले. तिथं गेल्यानंतर जे वॉचमन ड्युटीवर होते, त्या ड्युटीवर 3 वॉचमन होते. एक अशोक सोनवणे जे मस्साजोगचे आहेत, 2 त्यांचे सख्खे भाऊ अमरदीप सोनवणे, 3 त्यांचे चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत यांची त्या प्लांटवर ड्युटी होती. दुपारचे 12 वाजले होते, जवळपास निम्मी ड्युटी संपली होती आणि 12 सव्वा 12च्या सुमारास एक गाडी आली, ज्या स्कॉर्पिओ मध्ये हे तिघे आणि आणखी एक जण असे 4 जण होते. सुधीर सांगळेनं काच खाली केली आणि त्या गेटवर असलेल्या अमरदीप सोनवणेंना, म्हणजे अशोक सोनवणे यांचा भाऊ, त्यांना म्हटलं की गेट उघड, आम्हाला आत जायचंय. त्यावेळी अमरदीप सोनवणे म्हणाले की असं गेट उघडता येणार नाही, आत अधिकारी बसलेले आहेत, तुम्ही त्यांना फोन करा, मग जो काही संदेश येईल, मेसेज येईल, त्यानुसार मी गेट उघडेन. आता मात्र यांना राग आला. मग सगळेजण खाली उतरले. त्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि आणखी एक जण. हे 4 जण खाली उतरल्यानंतर हे तिघेही जे काही जे 4 आहेत ते सगळे त्या गेट जवळ गेले आणि त्या अमरदीप सोनवणेला ए सरक रे असं म्हणून बाजूला ढकलून देऊन शिवीगाळ केली. हे सगळं अशोक सोनवणे आणि त्यांचे चुलत बंधू भैयासाहेब सोनवणे यांनी पाहिलं. ते पाहता क्षणी हे दोघं देखील त्या ठिकाणी गेले आणि या सगळ्या भांडणामध्ये उगाच वाद वाढायला नको म्हणून सोडवा सोडवीसाठी पुढे गेल्यानंतर अशोक सोनवणे यांना सुदर्शन घुले म्हणाला, तू मस्साजोगचा, असं म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. नंतर त्यांना त्या ठिकाणी बाजूला हटकून परत एकदा मी सुदर्शन घुले, वाल्मिक अण्णा कराडचा माणूस, असं म्हणून परत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना मारहाण केली आणि तू माझा रस्ता अडवायची लायकी आहे का तुझी, असं म्हणून पुन्हा एकदा जातीवाचक शिवीगाळ केली. आता एवढं सगळं त्या ठिकाणी घडत असल्यानंतर साहजिकच आत जे अधिकारी ऑफिसमध्ये बसले होते त्यांच्या कानावर आवाज गेला, आपल्या कंपनीत काय गोंधळ चालू आहे बाबा गेटवर, हे बघण्यासाठी शिवाजी थोपटे बाहेर आले. शिवाजी थोपटे बाहेर येता क्षणी त्यांनी हे सोडवायला प्रयत्न करताच सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार जे आहेत त्यांनी त्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली, धमकी दिली, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. आता हे सगळं त्या ठिकाणी सुरू असताना साहजिकच
सरपंच मस्साजोगचे, कारण की तिथून आवाजा कंपनीपासून मस्साजोग 1.5 किलोमीटर अवघ्या अंतरावर आहे. त्या ठिकाणी त्यांना फोन गेला, आपल्या गावातल्या वॉचमनला मारहाण होतीये म्हणून. मग संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर ग्रामस्थ आणि हे जे चौघे आले होते यांच्यात थोडीशी हातापायी मारामारी हाणामारी झाली. आता झालं असं, ही मारामारी हाणामारी होत असतानाच त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रतीक घुले होता. तारीख होती 6 डिसेंबर आणि प्रतीक घुलेचा होता बर्थडे. आता भाऊदा बर्थडे. बरं, आता सुदर्शन घुले म्हणजे त्यांचा म्होरक्या आका आणि तो भैया त्यांचा, ते त्याला भावा म्हणायचे, भावा भैया वगैरे काय काय बरंच काय काय. त्यांचा तो ग्रुप पण होता, स्कॉर्पिओ 333 वगैरे काय. आणि आपल्या भैया समोर त्या ठिकाणी त्या सगळ्या मारहाणीत त्यांना एक चापट बसली त्या प्रतीक घुलेच्या गालात. ती चापट बसल्यानंतर सुदर्शन घुलेला प्रचंड राग आला, माझी इज्जत गेली, माझ्या ग्रुप मधल्या माणसाला या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी, या संतोष देशमुख सरपंचाच्या ग्रामस्थांनी मारलंच कसं, हा प्रचंड राग आला. आणि त्या दिवशी तर प्रतीक घुलेचा काय होता बर्थडे, वाढदिवस, आणि वाढदिवसाच्या दिवशी मारहाण झाली. हे नुसतंच एवढं झालं नाही, तर त्यावेळी त्यांना मारहाण झाल्याचा जो व्हिडिओ होता तो काही जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि व्हायरल झाला. तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं सुदर्शन घुलेला आणखी राग आला. आता त्याच वेळी संतोष देशमुख म्हणत होते की बाबा कंपनी बंद करू नका, एकतर गावातल्या लोकांना रोजगार मिळत नाहीयेत, त्यांना रोजगार मिळू द्यात, कशाला कंपनी बंद करण्याच्या नादाला लागताय. हे सगळं ऐकल्यानंतर सुदर्शन घुले लाले लाल झाला आणि संतोष देशमुखांना म्हणाला, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही. आणि ही जी त्यांनी जी धमकी प्रत्यक्ष संतोष देशमुखांना दिली होती ती तिथल्या सगळ्यांनी ऐकली. त्यामध्ये अशोक सोनवणे वॉचमन होता, त्याचा कबुली जबाब पण आहे. त्यामध्ये शिवाजी थोपटे भूसंपादन अधिकारी कंपनीचे, त्यांचा देखील कबुली जबाब आहे. या सगळ्यांनी हा कबुली जबाब दिला आणि त्यामध्ये सुदर्शन घुले 6 डिसेंबरला आपल्या कंपनीवर येऊन मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून निघून गेला. याचा गुन्हा त्याच्यावर 11 डिसेंबरला नोंद झाला. आता हा राग एकतर प्रतीक घुलेला वाढदिवशी मारलं आणि नुसतं मारलं नाही तर आम्हाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल करून आम्हाला आव्हान दिलं, आमच्या ग्रुपला आव्हान दिलं. म्हणजे काय, सुदर्शन भैयाच्या ग्रुपला आव्हान दिलं म्हणजे काय. प्रतीक घुले तोंड एवढं करून बसला, बड्डेला चापट बसली. आता त्यामुळे सुदर्शन भैया जो काही त्यांचा आहे तो त्याला राग आला. आता हे सगळं 6 डिसेंबरला घडलं. 7 डिसेंबरला वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेनं फोन करून जे काही घडलं त्याची सगळी माहिती इत्तंभूत सांगितली. असं असं घडलं, आम्ही त्या प्लांटवर गेलो होतो, आम्ही कंपनी बंदच करणार होतो, आम्ही खंडणी घेऊनच येणार होतो, पण त्याच वेळी तो संतोष देशमुख सरपंच मस्साजोगचा आला तर आला, गावातल्या लोकांना घेऊन आला, त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि हाकलून दिलं. हे असं झालं, माझ्या मित्राचा वाढदिवस होता, त्याला पण चापट बसली, त्याचा तर बड्डे होता, मग असं तसं बरंच काय काय झालं. मग त्यावेळी वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला म्हणाला की जो आड येईल त्याला भिकेला लावू, कंपनी जर आपल्याला यापुढे आपण असं वागलो तर कुठलीच कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, त्यामुळं जो आड येईल त्याला आडवा करा, विष्णू चाटेशी बोलून घ्या आणि कामाला लागा. आता सुदर्शन घुलेला धीर आला, दाखवतोच आता यांना काय करायचंय मला ते. आता विष्णू चाटेनं 7 तारखेला, म्हणजे इकडे सुदर्शन घुलेनं फोन केला, फोन फिरवला वाल्मिक कराडला, आणि विष्णू चाटेनं फोन फिरवला संतोष देशमुखांना, तुला वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही म्हणून. त्यामुळे संतोष देशमुख तिकडे टेन्शन मध्ये आले होते, इकडं विष्णू चाटे टेन्शन मध्ये आला. का तर तो ज्याचा आका आहे सुदर्शन घुलेचा, त्या सुदर्शन घुलेला जे काम दिलं ते काम त्याला जमलं नाही, ना खंडणी घेता आली ना कंपनी बंद पाडता आली. त्यामुळे विष्णू चाटे पण संतापला होता. आता हा सगळा संताप, हा सगळा राग त्यात तिकडं वाल्याने पण त्याला ढोस दिला असेल त्या विष्णू चाटेला. त्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न सगळा पडला होता. आणि हे सगळं जे काही घडलंय ते आता कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण धसास लावलं पाहिजे, यासाठी वाल्मिक कराडनं 7 तारखेला विष्णू चाटेला फोन केला. आता त्या फोनमध्ये जो काही निरोप त्याला दिलाय तो निरोप घेऊन विष्णू चाटे 8 तारखेला सुदर्शन घुलेला भेटायला आला. ठिकाण होतं केज मांजरसुबा रस्त्यावरील, म्हणजेच नगर अहमदपूर रस्त्यावरील नांदूर फाट्या येथील हॉटेल तिरंगा धाबा.
रात्री 9:30 वाजता विष्णू चाटे आणि त्याचा एक माणूस, नंतर 3 जण आणि नंतर 2 जण, असे 7 जण त्यात नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा धाब्याच्या इथं आले. नुसते आले नाहीत तर त्यांनी काय केलं, ते हॉटेल तिरंगा धाब्यावरच जेवायला नाही बसले, त्याच्या शेजारी दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर होतं. दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर ते बंद होतं, त्यावेळी शटर त्याचं डाऊन होतं. त्याच्या समोरच टेबल मांडायला लावला. त्या टेबलावर हे सगळे गँग बसले. त्या ठिकाणी गोपनीय साक्षीदार पण होता आणि ही सगळी गँग त्या ठिकाणी बसली आणि त्याच ठिकाणी गावरान चिकन मागून संतोष देशमुखांचा कटाचा सगळा प्लॅन शिजवला गेला. आता त्यावेळी विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला असं काही पंपिंग केलं की त्यामुळे सुदर्शन घुले कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी संतोष देशमुखांना मारून दाखवतोय की माझी काही ताकद आहे म्हणून. आता मुळातच हा सगळा प्रकार घडला तो माझ्या मित्राला वाढदिवशी चापट बसली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आणि आम्हाला आव्हान दिलं, आम्हाला दाखवलं की बघा आम्ही काय करू शकतो, आता तुम्हाला दाखवतोच. त्यात एकदा आधीच त्याला राग होता, म्हणजे द्वेष, मत्सर, अहंकार, अभिमान, ताठा, गर्व, मस्ती या सगळ्या गोष्टींनी सुदर्शन घुले भरला होता. आता फक्त राक्षस त्याच्यातला जागा व्हायचा राहिला होता. तितक्यात विष्णू चाटेनं त्या टेबलावर गावरान चिकनवर ताव मारता मारता सुदर्शन घुलेचा आव जो आहे तो आणखी वाढवला. त्यांनी काय पंपिंग केलं, काय म्हटला तो, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला लावले होते तो तुम्ही काही बंद केलाच नाही, उलट हात हलवत परत आलात. आता असं बोलल्यानंतर सुदर्शन घुले चवताळून उठला. अर म्हणजे वाल्मिक अण्णांनी हा निरोप दिलाय, म्हणजे आता काही खरं नाही. आणखी यावर मग घुले बोलला, आम्ही कंपनी बंद करायलाच गेलो होतो पण तिथं संतोष देशमुख आला, त्यानं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही. मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला मारलं आणि हाकलून दिलं. आता यावर चाटेनं वाल्मिक कराडचा निरोप सुदर्शन घुलेला दिला. काय निरोप होतं, काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो. आता त्याला विष्णू चाटेने आणखी एक वाक्य जोडलं पंपिंग करून, वाल्मिक अण्णाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन. झालं, सुदर्शनची चक्र फिरली, अहंकार जागा झाला, राक्षस जागा झाला आणि त्यांनी उत्तर दिलं, आता मी कंपनी बंद करायला कुणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. आता त्याच वेळी या सुदर्शन घुलेनं प्लॅन आखला. वाल्मिक कराडचा निरोप, विष्णू चाटेचं पंपिंग आणि सुदर्शन घुलेचं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि 9 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, महेश या सगळ्यांना एकत्र केलं प्रतीक घुले आणि मग दुपारी 3:30 वाजता 9 तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचं हाल हाल करून हत्या केली. हे सगळं हा कधी पोपट्यासारखा बोलायला लागला, जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि स्वतः कशी 29 तारखेला खंडणी मागत होतास त्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याला कळलं की आता आपण संपलो, आपण अडकलो आणि मग त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला. मग हत्यारं कशी वापरली, ती कुठून आणली, मग त्या प्रत्येक गुलेनं काय केलं, कसे व्हिडिओ काढले, त्या जयराम चाटेनी काय केलं, कृष्णा सगळं सांगत बसला तो. आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं, विष्णू चाटेच्या सांगण्यावरनं आम्ही हे सगळं केलं. इव्हन त्यांनी एवढं पण सांगितलेलं आहे की विष्णू चाटे याच्यासोबत 2 बैठका झाल्या होत्या. कशासाठी, संतोष देशमुख यांचा जो सगळा कायमचा काटा काढण्यासाठी, तो जो प्लॅन आखण्यासाठी आमच्या 2 बैठका झाल्या होत्या असं देखील त्यानं आपल्या कबुली जबाबात म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर पहिल्यांदा प्रतीक घुलेच्या वाढदिवशी त्याला झालेली मारहाण, तो व्हायरल झालेला व्हिडिओ, शिवाय खंडणीत अडथळा आणल्याप्रकरणी संतोष देशमुखांचा कायमचा काटा काढण्यासाठी विष्णू चाटेसोबत 2 बैठका झाल्या. आता हे सगळं सुदर्शन घुलेली कबूल केलं, आपल्या कबुली जबाबात म्हटलंय.
आता हा सगळा कबुली जबाब त्यांनी जो दिलाय ना, तो कबुली जबाब IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलाय. सुदर्शन घुलेवर मकोका अंतर्गत ऑलरेडी गुन्हा दाखल आहे. संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत जेव्हा गुन्हा दाखल असतो तेव्हा आरोपींनी जर कबुली जबाब दिला तर तो नंतर फिरवता येत नाही आणि तोच ग्राह्य मानला जातो. शिवाय आरोप निश्चितीसाठी म्हणजे चार्ज फ्रेम करण्यासाठी हाच कबुली जबाब त्या ठिकाणी सबळ पुरावा म्हणून पुरेसा ठरतो. त्यामुळं सुदर्शन घुले तर अडकलाच, त्यासोबतच त्यानं बाकी सगळ्यांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळे सामील आहेत हे क्लिअर कट सांगितलेलं आहे. आता जिथं सुदर्शन घुले म्हणजे आपला भैया, आपल्या म्होरक्याच, आपला गँग लीडर, आपला टोळी प्रमुखच जर कबूल करतोय तर आम्ही तर की झडकीपत्ती. मग तो महेश केदार आणि जयराम चाटे आरोपी क्रमांक 6 आणि आरोपी क्रमांक 7 या दोघांनी पण ताडकन कबुली देऊन टाकली. होय, या हत्या प्रकरणात आम्ही सामील होतो, आम्ही हत्या घडवून आणली, कबुलीच देऊन टाकली. त्या महेश केदारनं तर मी व्हिडिओ काढले होते संतोष देशमुखांची हत्या करताना, ही देखील कबुली देऊन टाकली. याचाच अर्थ या सगळ्या कबुली जबाबातून हे स्पष्ट झालेलं आहे, ही जी सगळी टोळी आहे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, ही सगळी टोळी या विष्णू चाटे च्या हाताखालची आणि विष्णू चाटे त्या वाल्मिक कराडच्या हाताखालचा, या सगळ्यांनी मिळून हे प्लॅनिंग आखलं आणि विष्णू चाटेनं त्या सुदर्शन घुलेला पंपिंग करून त्याच्यातला राक्षस जागा करून, आधीच एक तर त्याला संधी पाहिजेच होती कारण की संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी जे काही त्यांची हालत केली होती मस्साजोगच्या त्या आवादा कंपनीच्या आवारात, त्यामुळे त्यांना राग आला होता आणि तो राग मानत होताच आणि बरोबर त्यात विष्णू चाटेनं त्याला आणखी पंपिंग केलं आणि मग 9 तारखेला यांनी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केली. आता हे सगळं सुदर्शन घुलेच्या बाबतीत झालं, हे सगळं जयराम चाटे आणि महेश केदारच्या बाबतीत झालं. आता 7 आरोपी ऑलरेडी अटकेत आहेत. त्यातल्या आत्ताशी 3 कबुली जबाब सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेले आहेत. 4 जणांचे कबुली जबाब येणं महत्वाचं आहे. कालच वाल्मिक कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडला कोणताही आरोप मान्य नाहीये, आमच्यावरील आरोप आम्हाला अमान्य आहेत, त्यासाठी आरोप मुक्तीचा अर्ज कोर्टात दाखल केलेला आहे. विष्णू चाटे, या विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाहीये, जो त्यांनी नाशिकमध्ये फेकून दिला होता आणि कुठं फेकलाय हे आठवत नाही सांगतोय. तो मोबाईल अजून सापडलेला नाहीये. शिवाय कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याचं काय झालं, 106 दिवस या प्रकरणात घडले पण अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाहीये ना, त्याचा मोबाईल सापडत नाहीये, त्याचं वर्जन वेगळंच आहे. आणि कालच उज्ज्वल निकमांनी एक महत्वाचा मुद्दा या आरोप पत्रापेक्षाही वेगळा मांडला, तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे CDRचा कॉल डिटेल रेकॉर्ड्स. या कृष्णा आंधळेनं फरार असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना 3 वेळा फोन केले, 3 वेळा. ते का केले, कशासाठी केले, बरं फक्त या दोघांनाच केले का, इतरांना पण केले असतील अशी शक्यता आहे. शिवाय सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे तिघही एकाच वेळी फरार झाले धाराशिव वाशी तालुक्यातून आणि तिथून जे फरार झाले ते अगदी पार गुजरात, गिरनार बिरनार सगळे पर्वत चढले. नंतर पर्वत खाली उतरला कृष्णा आंधळे, तो परत पर्वतावर चढलाच नाही आणि हे दोघे मग सापडले कुठं, मुंबईत 4 जानेवारीला. त्यांच्यासोबत आणखी एक सापडला होता सिद्धार्थ सोनवणे, ज्यानं संतोष देशमुख यांचं लोकेशन 9 डिसेंबरचं दिलं होतं या सगळ्या आरोपींना. पण सिद्धार्थ सोनवणे हा कोणत्याही पुरावा त्याच्याविरोधात उपलब्ध नसल्यानं त्याला मकोकामधून आणि या सगळ्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यात आलं, त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. त्यामुळं हे जे दोघे सुधीर सांगळे आणि जो सुदर्शन घुले हे मुंबईला सापडले 4 जानेवारीला, कृष्णा आंधळे त्यांच्यासोबतच फरार होता. याचा अर्थ कृष्णा आंधळे कुणाच्या संपर्कात होता आणि वाल्मिक कराड तर 31 डिसेंबरला सापडलेला आहे, त्यामुळे त्याच्या आधी देखील तो त्याच्याशी संपर्कात होता का. विष्णूसाठी 18 डिसेंबरला सापडलाय, त्याच्या आधी देखील तो त्यांच्या संपर्कात होता का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे हा फरार आहे, पण तो कुठे आहे, अहो त्याच्या मागून तो खोक्या प्रयागराजला गेला, तिथून त्याला पकडून आणला, तो सापडतोय. तो कोरटकर तो तिकडे कुठेतरी तेलंगणात गेला होता, त्याला तिकडून पकडून आणला, तो सापडतोय. पण अजून हा कृष्णा आंधळे सापडेना. असा कुठं आकाशात गेलाय, चंद्रावर गेलाय का पाताळात गेलाय, याला शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत हा कृष्णा आंधळे
या सगळ्या प्रकरणात सापडत नाही, तोपर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडतंय, या प्रकरणातले नेमकं काय स्टेटस आणि काय नवीन व्हर्जन्स आहेत हे बाहेर येणं अशक्य आहे. त्यामुळे कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी पोलिसांनी, असं देखील उज्ज्वल निकम यांनी काल कोर्टात आपलं म्हणणं आर्ग्युमेंटच्या वेळी मांडलेलं आहे. आता प्रश्न आणखी हा उरतो, जर वाल्मिक कराडनं आरोप मुक्तीसाठी अर्ज केलाय, विष्णू साठेने काय कबुली दिली आहे की नाही त्याचा कबुली जबाब काय सांगतो. नंतर आणखी याच्यात सुधीर सांगळे आहे, त्याचा कबुली जबाब काय सांगतोय. नंतर प्रतीक घुले ज्याचा बर्थडे होता आणि त्याच्या बर्थडेला त्याला चापट बसली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, तर तो प्रतीक घुलेचा जबाब काय सांगतोय हे अजून कळणं बाकी आहे. त्यामुळे वाल्मिक कराड, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे या चौघांचे कबुली जबाब अजूनही समोर आलेले नाहीयेत. या चौघांच्या जबाबात काय आहे, त्यांनी हा गुन्हा मान्य केलाय का, त्यांनी हत्या केल्याची कबुली दिलेली आहे का, हे सगळं तपासणं गरजेचं आहे. कृष्णा आंधळेला तर अजून पकडलेलाच नाहीये. त्याला पकडणार, मग PCR, मग MCR, मग तपास, मग त्याचं सगळं प्रकरण पुढे येणार. मग त्यांनी कुणाला फोन केला होता, मोकार प्रतीक ग्रुपवर 4-4 व्हिडिओ केले होते त्यांनी व्हॉट्सअप कॉल करून, बघा बघा हाच तो मस्सा जोगचा सरपंच जो आपल्या भैयाला आडवा आला होता, जो आपल्या पोरांना आडवा आला होता, असं जे काही व्हिडिओ करून त्या गणेश बसरवरला सांगत होता, मैंद म्हणून एक आहे त्याला दाखवत होता. या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं या प्रकरणात नेमकं कृष्णा आंधळे जोपर्यंत त्याची एंट्री होत नाही, जोपर्यंत त्याला पोलीस पकडत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणातले खुलासे आणखी होणं अशक्य आहे. दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं घडल्यानंतर या संदर्भामध्ये ज्या महत्वाच्या घटना ज्या आत्तापर्यंत घडल्या त्याच्यावर जी चर्चा झाली, ती चर्चा देखील आत्तापर्यंत या ठिकाणी मांडण्यात आली आहे. त्यामध्ये बऱ्याच जणांनी, मग विरोधक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे ती सुरेश धस यांची. सुरेश धस म्हणतायत की घुले मास्टर माइंड नाहीये, सुदर्शन घुले मास्टर माइंड नाहीये, तो गँगचा लीडर असेल. खरा मोरक्या, खरा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे. आता जेव्हा सुरेश धस यांना हे कळालं की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्ही हे सगळं केलं, असं या जेव्हा आरोपींनी कबुली जबाबात म्हटलंय, त्यावर मग सुरेश धस म्हटले मग विषय संपला. पण तरी देखील ही प्रिलिमिनरी चार्जशीट आहे, हे प्राथमिक आरोप पत्र आहे. अजून SIT कडून सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल व्हायचंय आणि त्यामध्ये आकाच्या नंतरचे देखील ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची नावं त्यामध्ये येऊ शकतात आणि तशा संदर्भातलं पत्र आम्ही SIT ला देणार आहोत, असं सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. याचाच अर्थ सुरेश धस यांना अजूनही या प्रकरणात कोणी ना कोणीतरी इन्व्हॉल्व आहे, ती त्यांच्याकडे जंत्री आहे. ते ऑलरेडी काय आपल्याला माहिती आहे, ते ऐनवेळी नाव सांगून मोकळं होत नाहीत. ते बरोबर पट्ट्यात आला की कार्यक्रम करतात सुरेश धस, आणि तशा पद्धतीची काही नावं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं या सगळ्या संदर्भात 100% सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आणि त्यामध्ये आणखी काही नवीन नावं या प्रकरणात येण्याची शक्यता आहे. आपल्याला आठवत असेल PSI राजेश पाटील जो निलंबित झालेला आहे, PI प्रशांत महाजन जो बीड हेडक्वार्टरमध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे, शिवाय शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे वाशीचा PI, आणखी जी या सगळ्यांसोबतच बाकीची माणसं आहेत, डॉक्टर तो वायबसे, त्याची बायको, या सगळ्यांना सहआरोपी करून कदाचित सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये यांची नावं येऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी सुरेश धस यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की खरा मास्टर माइंड वाल्या आहे तो आकाय यांचा, आणि त्यानं दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वरूनच सुदर्शन घुलेने हे सगळं केलेलं आहे. आता यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया अगदीच तिखट आणि फारच वेगळी आहे. त्यांचं असं मत आहे की हे सगळे जे आरोपी आहेत हे मुळातच धनंजय मुंडे यांची माणसं आहेत. त्यामुळं या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांना देखील या गुन्ह्याचं आरोपी करून घ्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेली आहे. आता बजरंग सोनवणे खासदार यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पण देखील अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गँग लीडर घुले दाखवलाय पण तो नाहीये. गँग लीडर टोळी मोरक्या टोळीचा प्रमुख हा वाल्मिक कराडच आहे. वाल्मिक कराड कुणासाठी खंडणी गोळा करत होता, वाल्मिक कराड जी खंडणी गोळा करत होता ती खंडणी कुणापर्यंत पोहोचत होती, कुठल्या पक्षाच्या नेत्यापर्यंत जात होती, कुठं पब्लिकमध्ये जात होती, याची देखील माहिती करायला पाहिजे. आणि वाल्मिक कराड स्वतःकडे पण ते पैसे ठेवत होता, कारण उगाच त्याची प्रॉपर्टी 2000 कोटींची इंडियामध्ये नाहीये, इंडियाच्या बाहेर देखील त्याची प्रॉपर्टी असण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने तपास सुरू आहे. शिवाय
बजरंग सोनवणेंनी म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे सह आरोपी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये या आरोपींना ज्यांनी पळून जाण्यात मदत केली, गाड्या पुरवल्या, पैसे पुरवले, बाटल्या पुरवल्या, आणखी रगी पुरवल्या, आणखी बरंच काय काय केलेलं आहे, या सगळ्यांना देखील या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. PSI पाटील, प्रशांत महाजन PI, वाशीचे PI, या सगळ्यांना या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत या सगळ्यांना या प्रकरणामध्ये अटक होत नाही किंवा यांच्यावर चार्जशीट दाखल होत नाही. एकंदरीतच हे सगळे जे आरोपी आतापर्यंत अटकेत आहेत त्यामधले 7 पैकी 3 आरोपींनी कबुली जबाब दिल्याचं सूत्रांनुसार कळतंय. या कबुली जबाबानुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि प्रतीक घुले यांनी जो कबुली जबाब दिलाय यामुळे तर हे क्लिअर झालंय की आता वाल्याची 100 भरलेली आहे, त्याचा पत्ता गुल झाला, वाल्या आता कटआउट झाला. कारण याच वाल्याच्या सांगण्यावरून, कारण की कालच स्वतः उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत की या सर्व घटनांचा गाईड वाल्मिक कराड आहे. त्यामुळे सुदर्शन घुले काही एकटं हे करू शकणार नाही, कारण की हे प्रकरण 6 डिसेंबरमुळे नाही हत्या घडली आहे, हे प्रकरण आहे खंडणीचं. या हत्येच्या आधी काय आहे? खंडणी आहे. हत्येच्या आधी खंडणी आहे. आपल्याला आठवत असेल, एकतर 8 ऑक्टोबर पासून ही खंडणी मागितली जाते. शिवाजी थोपटेला परळी जगन मित्र कार्यालयात बोलवलं कोणी? वाल्मिक कराडांनी. शिवाजी थोपटेंना 2 कोटीची खंडणी द्या नाही तर प्लांट बंद करा धमकी दिली कोणी? वाल्मिक कराडांनी. त्यावेळी उपस्थित कोण होता? विष्णू चाटे. 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला स्वतः शिवाजी थोपटेंनी आवादा कंपनीच्या वरिष्ठांना दिल्लीमध्ये फोन करून कळवलं होतं की आपण पोलिसात तक्रार द्यायची का, अशी अशी खंडणी मागितली आहे. तर त्यावर दिल्लीचे या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अल्ताफ तांबोळी यांनी सांगितलं की नको नको, ती मोठी माणसं आहेत, त्यांच्या नादी लागायला नको, पोलिसात तक्रार देऊ नका. झालं, ती तक्रार दिली नाही, त्यामुळे तो विषय तिथंच बारगळला. नंतर तारीख उजाडली 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबरला म्हणजेच आपल्याला आठवत असेल विधानसभेचा निकाल लागल्यानंतर 3 दिवसांनी सुदर्शन घुले पहिल्यांदा आवादा कंपनीवर गेला ते खंडणी मागायला आणि काय म्हणाला? वाल्मिक अण्णांनी जे सांगितलंय ते काम करा, नाही तर प्लांट बंद करावा लागेल, कंपनी बंद करावी लागेल. याचाच अर्थ सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी पहिल्यापासून कॉन्टॅक्टमध्ये होता, पण इलेक्शनच्या पिरियडमध्ये वाल्मिक कराडला या प्रकरणात लक्ष घालता आले नाही, कारण की तिकडे धनंजय मुंडेंना निवडून आणायचं होतं, प्रचार प्रसार बरंच काय 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 करायचं होतं. आणि त्यामुळं इलेक्शन झाल्यानंतर बघू असं म्हणून इलेक्शन झाल्या झाल्या 26 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं त्याला सुदर्शन घुलेला आवादा कंपनीवर पाठवलं आणि त्या ठिकाणी या दोघांनाही सुनील शिंदे, शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुलेंनी धमकी दिली. आणि नुसती धमकी दिली नाही तर 2 कोटींची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा असं म्हटलं. त्यानंतर 29 नोव्हेंबरला काय घडलं हे अत्यंत महत्वाचं आहे. सुदर्शन घुले इथंच खरा ट्रेस आउट झाला. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले आणि त्याचे सगळे चेले चपाटे म्हणजे कोण? पुन्हा तीच नावं: प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि त्याचे लीडर विष्णू चाटे, त्याचा लीडर कोण? वाल्मिक कराड, बालाजी तांदळे आणि या सगळ्यांसोबत असणारा आणखी एक वेगळाच जो पोलीस खात्यातला राजेश पाटील, हे सगळे जण त्या ठिकाणी एकत्र जमले. कुठं? स्थळ होतं विष्णू चाटेचं केज मधील पक्षीय कार्यालय. तेव्हा तो एका पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, नंतर त्याची त्या पक्षानं हकालपट्टी केली. त्या कार्यालयात वाल्मिक कराडचं हे सगळे गँग जमले. ते काय कॅरम खेळायला गेले तिथं? काय कॅरम होता का तिथं? नाही ना, ते कॅरम खेळायला गेले नव्हते. ते त्या ठिकाणी खंडणी कशी मागायची, पुढे काय प्लॅन आखता येईल यासाठी त्यांचा प्लॅन होता. वाल्या कराड केजवरनं मस्साजोगला त्या परळीवरून केजला टाइमपाससाठी आला नव्हता, त्याला पैशाची हवी होती. मला माहित नाही कशी खंडणी मिळत नाही, काय 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 प्लॅन करता येईल. लाव रे फोन. लावला त्या विष्णू चाटेनी फोन. कुणाला? सुनील शिंदेला. सुनील शिंदे कुठे होते? आवादा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. फोन लावला, विष्णू चाटे बोलला सुनील शिंदेशी, असं असं आहे, वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. झालं, सुनील शिंदे वाल्मिक अण्णा म्हणजे कराड त्यांचा संभाषण सुरू झालं. वाल्मिक कराडांनी स्पष्टपणे सांगितलं की जसं सुदर्शन घुलेंनी सांगितलं त्या परिस्थितीत ते करा, नाहीतर काम बंद करा. हे वाल्मिक कराडांनी कसं काय सांगितलं त्याला? याचाच अर्थ 26 नोव्हेंबरला म्हणजे 2 दिवस आधीच सुदर्शन घुले कंपनीवर खंडणी मागायला गेला होता. हे वाल्मिक कराडाला माहित होतं. आता माहित होतं म्हणजे वाल्मिक कराडांनीच पाठवलं होतं ना. त्यामुळं तिथं सुनील शिंदे घाबरून अगदी, हो अण्णा, नाही अण्णा,
मग मी मोठ्या वरिष्ठांना मेसेज देतो, अण्णा बरंच काय काय झालं, ते खंडणी द्या नाही तर कंपनी बंद करा आणि तुम्ही सुटा, असं बरंच काय काय म्हटलं वाल्मिक कराडनं आणि तो फोन ठेवला गेला. आता त्याच वेळी सुनील शिंदेंनी काय केलं, सुनील शिंदे निघाले हुशार. सुनील शिंदेनी त्याच वेळी वाल्मिक कराडचा फोन आल्या आल्या स्पीकरवर ठेवला मोबाईल. आता स्पीकरवर ठेवल्यामुळे शेजारी बसले कोण होते, शिवाजी थोपटे. शिवाजी थोपटे ऑलरेडी 8 ऑक्टोबरला वाल्मिक कराडच्या परळीच्या जगमित्र कार्यालयात जाऊन आले होते. तेव्हा त्याला प्रत्यक्षात पण बघितला होता, आवाज पण कानात होता. आवाज ऐकतानाच शिवाजी थोपटे म्हणाले, अरे हा आवाज मला माहितीये, ओळखीचा आहे. लगेच तो आवाज डोक्यात ठेवला त्यांनी आणि ऑलरेडी हा कॉल देखील रेकॉर्ड केला होता सुनील शिंदेंनी. त्या स्पीकरवर लावल्यामुळे वाल्या कराडचा आवाज शिवाजी थोपटेंना कळला. जेव्हा वाल्मिक कराडला अटक झाली तेव्हा वाल्मिक कराडच्या प्रत्यक्ष आवाजाचे सॅम्पल आणि केमिकल लॅबमध्ये जे सुनील केंदू शिंदे यांचे सीडीआर होता त्यातला ऑडिओ रेकॉर्डिंगचा आवाज मॅच केला आणि तो मॅच झाला. त्यामुळे वाल्मिक कराडनं 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे आवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला खंडणी मागितल्याचं स्पष्ट झालं. हा डिजिटल एव्हिडन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि जो कोर्टात सादर केला गेलेला आहे. आता त्याच दिवशी फोन करून सुद्धा वाल्याला चिंता लागली. फोन करून सुद्धा वाल्या अस्वस्थ. नाही नाही परत एकदा जाऊन ये. झालं, सुदर्शन घुलेला परत एकदा पाठवलं. वाल्यालाच कसं अडकवलंय याची उत्तर आहे ती सगळी. शेवटी असंच असतं, लोभ, पैसा, हव्यास शेवटी तुम्हाला नेतो कुठं, खड्ड्यातच नेतो, बाकी कुठं नाही. वाल्याला फोन करून सुद्धा असं वाटलं हा देईल का नाही पैसे, खंडणी देणार का नाही, जा रे सुदर्शन जाऊन ये रे, गेला सुदर्शन घुले. आता हे हुशारच होते दोघेही, कोण, शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे. सुदर्शन घुले आला, काय म्हणला, वाल्मिक कराड केस मध्ये आलेले आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि ते म्हणतायत त्याप्रमाणे त्यांच्या मागणीची पूर्तता करा, खंडणी द्या, 2 कोटी रुपये द्या, नाहीतर सगळं बंद करीन. आता हे सगळं सुदर्शन घुले प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलतोय आणि इकडं सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे दोघेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करतायत. त्यामुळं सुदर्शन घुले यांच्या तावडीत सापडला, व्हिडिओमध्ये शूट झाला आणि तोच व्हिडिओ जेव्हा सुदर्शन घुलेला पोलीस कोठडीत दाखवला तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला, अर हे कधी काढलं. आता तिथंच फसला आणि मग त्यांनी सगळं दाखवायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. एकंदरीतच काय, सुदर्शन घुले या ठिकाणी पूर्णपणे ट्रेस झाला. आता हे सगळं घडलं 29 नोव्हेंबरला. एवढं घडल्यानंतर तरी देखील खंडणी मिळत नाहीये. मग मात्र वाल्या तिकडे चिडला असेल, विष्णू चाटे चिडला असेल. मग सुदर्शन घुले आपली गँग घेऊन प्रतीक घुले, सुधीर सांगणे आणि आणखी एक म्हणजे तो कृष्णा अंधेच असणार, त्या अशोक चव्हाणांना ओळखता आला नाही, बाकी काही नाही. हे सगळे त्या ठिकाणी गेले आणि मग पुढे काय झालं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मग त्या प्रतीक घुलेच्या चापट बसली आणि तो वाढदिवस होता आणि मग मारहाण, मग ग्रामस्थांनी हाकलून दिलं. मग अण्णा आता काय करायचं, मग अण्णा म्हणले आड आला तर आडवा करा, विष्णू चाटेशी बोला, निरोप द्या. मग ते झाल्यानंतर विष्णू चाटे, मग हे सुदर्शन घुले ही सगळी गँग नांदूर फाट्यावर आली, हॉटेल तिरंगा धाब्यावर बसली. त्या दिवशी त्यांनी कट शिजवला, गावरान चिकन खाता खाता आणखी काहीतरी वेगळं शिजवलं आणि मग 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा काटा काढला, त्यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हाल करून हत्या केली. आता या सगळ्या प्रकरणामध्ये 3 आरोपींनी तर कबुली जबाब दिलेला आहेतच, राहिलेत हे 4. आता या 4 जणांपैकी कुणाचे कबुली जबाब काय सांगतायत याच लवकरच उलगडा होणार आहे. येत्या 10 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळं 10 एप्रिलला आरोपींचे वकील काय म्हणणं मांडणार आहेत, काय युक्तिवाद करणार आहेत आणि वाल्याचा जो अर्ज आहे आरोप मुक्तीसाठी, त्यांनी जे सगळे आरोप अमान्य आहेत, फेटाळलेले आहेत, त्या संदर्भात कोर्ट काय निकाल देत आहे, या सगळ्याच गोष्टींची उत्तरं टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.